पुण्यातल्या चांदणी चौकाचं थोड्याच वेळात लोकार्पण होणार आहे। मुंबईहून पुण्याच्या दिशेने किंवा पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या सगळ्या वाहनधारकांना हा खूप मोठा दिलासा म्हणावा लागेल, कारण का चांदणी चौकातली वाहतूक कोंडी ही प्रत्येक वाहन चालकासाठी डोकेदुखी ठरत होती, टाइम कन्झ्युमिंग ठरत होती आणि त्यावर आता तोडगा म्हणून चांदणी चौकातल्या पुलाचं आज लोकार्पण केलं जाणार आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हे लोकार्पण होईल। त्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे। काहीशी राजकीय नाराजीची किनार सुद्धा आहे, कारण का तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णींनी या संपूर्ण सोहळ्यासंदर्भात नाव न घेता चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। मंदार, खरं तर वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा पूल, त्याचं लोकार्पण होत आहे। कार्यक्रम सुरू व्हायला किती अवकाश आहे आणि कार्यक्रमाचं स्वरूप काय असेल? कार्यक्रम अगदी काही क्षणांमध्ये सुरू होणार आहे। त्यासाठी या ठिकाणी जे राजकीय नेते येणार आहेत ते थोड्या वेळामध्ये दाखल होतील। त्यासाठीचा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी पाहतो आहोत। या राजकीय नेत्यांच्या वाहनांचा ताफा या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। कार्यक्रमाचं स्वरूप असं असेल की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते फीत कापून या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात येईल। हा भव्य असा, अवाढव्य म्हणता येईल असा हा प्रकल्प आहे आणि त्याचं उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि राज्याचे जे दोन उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हे उद्घाटन होईल। खरं तर या उद्घाटन सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणं अपेक्षित होतं, मात्र ते या ठिकाणी येणार नाही आहेत। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर अजित पवार आणि चंद्रकांत पाटील या ठिकाणी येऊन दाखल झालेले आहेत, वाट पाहत आहेत नितीन गडकरींची आणि देवेंद्र फडणवीस यांची। त्यांच्यासोबत मावळ लोकसभेचे खासदार आहेत श्रीरंग बारणे, माजी खासदार आहेत शिवाजीराव आढळराव पाटील, त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील माजी मंत्री हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अजित पवार आणि चंद्रकांत पाटील पुण्याचे विद्यमान पालकमंत्री आणि पुण्याचे माजी पालकमंत्री हे सध्या पुण्याच्या विकासाबद्दल कदाचित चर्चा करत असावेत। अर्थात झेंडावंदनाचा जो विषय आहे तो कुठेतरी मार्गी लागला आहे असं अजित पवारांनी आत्ताच आपल्याला सांगितलं। तर थोड्या वेळामध्ये नितीन गडकरी या ठिकाणी दाखल होत आहेत, त्यांची वाट या ठिकाणी हे सगळे नेते पाहताना आपण पाहतो आहोत आणि त्यानंतर हा कार्यक्रम सोहळा सुरू होईल। खरं तर 11 वाजता कार्यक्रम सुरू होणं अपेक्षित होतं, मात्र काहीसा वेळ लागतो आहे आणि साधारणपणे 1.5 तासाचा हा कार्यक्रम सोहळा असेल, उद्घाटन सोहळा असेल आणि त्यानंतर हे सगळे नेते इथून जवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये पुन्हा एका दुसऱ्या मीटिंगसाठी एकत्रित येणार आहेत आणि त्या मीटिंगमध्ये पुण्याच्या इतर भागामध्ये जी वाहतूक कोंडी होते तिथे नक्की काय करायला हवं, कोणते प्रकल्प अधिक गतिमान करायला हवेत याबद्दल या नेत्यांची एक बैठक होणार आहे आणि त्यानंतर मग या नेत्यांचे इतर असे कार्यक्रम आहेत। असा हा सगळा या ठिकाणी सोहळा आहे। आपण जर पाहिलं तर एकीकडे हे राजकीय नेते आहेत, दुसरीकडे जे प्रशासकीय अधिकारी आहेत, पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख असतील, त्याचबरोबर PMRDAचे अधिकारी असतील, पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव असतील, NHAIचे अधिकारी असतील, हे सगळे अधिकारी आपण या ठिकाणी पाहतो आहोत। सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती नितीन गडकरी यांच्या आगमनाची आणि स्टेजच्या पाठीमागचा हा सगळा परिसर आहे। हे राजकीय नेते आपण या सगळ्या मंडपामध्ये वाट पाहताना आपण बघतो आहोत। चंद्रकांत पाटील इथून बाहेर आलेले आहेत नितीन गडकरी यांचं स्वागत करायला। थोड्याच वेळामध्ये नितीन गडकरी या ठिकाणी पोहोचणार आहेत। चंद्रकांत पाटील बाहेर आलेले आहेत, त्याचबरोबर इथले स्थानिक आमदार आहेत भीमराव तापकीर आणि इतर नेते। चंद्रकांत पाटील आणि अजित पवार आपण आत्ताच दोघं एकत्रित चर्चा करताना कदाचित पुण्याच्या विकासाबद्दल चर्चा करत असावेत, चर्चा करताना पाहिलं आणि सगळ्यांना प्रतीक्षा आहे नितीन गडकरी यांची। नितीन गडकरी यांनी या प्रकल्पामध्ये हा प्रकल्प वेळेमध्ये पूर्ण व्हावा यासाठी पुण्यामध्ये अनेक बैठका घेतल्या। याआधी 1 मेला या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात येईल असं नितीन गडकरींनी जाहीर देखील केलेलं होतं, मात्र त्यावेळी हे उद्घाटन होऊ शकलं नाही कारण काम बऱ्यापैकी बाकी होतं। मात्र आता हे काम जवळपास पूर्ण झालेलं आहे, रंगरंगोटी देखील पूर्ण झालेली आहे आणि हा प्रकल्प आत्ता खऱ्या अर्थाने
या प्रकल्पाचं लोकार्पण होणार आहे किंवा लोकांसाठी हा प्रकल्प खुला होणार आहे. अर्थात मुख्यमंत्र्यांची जी अनुपस्थिती आहे ती इथे ठळकपणे जाणवणारी आहे किंवा उठून दिसणारी आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या गटाचे जे खासदार आहेत श्रीरंग बारणे ते आपण या ठिकाणी पाहतो आहोत. त्याचबरोबर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे देखील या ठिकाणी आहेत. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकदा मुंबईहून त्यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे गावाकडे जाताना या चांदणी चौकातील वाहतूक कोंडीमध्ये अडकले होते. त्यानंतर त्यांनी स्वतः या सगळ्या प्रकल्प का रखडला याची माहिती घेतली आणि हा प्रकल्प अधिक गतीने पुढे जावा किंवा काम लवकर संपावं यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतलेला होता. मात्र मुख्यमंत्री दरे गावामध्ये आहेत, ते या कार्यक्रमाला येणार नाही आहेत. अर्थात त्यांची प्रकृती ठीक नाही आहे असं अजित पवारांनी सांगितलं. मात्र तरी देखील या कार्यक्रमाला इतका मोठा कार्यक्रम होतोय पुण्याच्या दृष्टीने आणि फक्त पुणेच नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा याकडे प्रवेश करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी देखील हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या प्रकल्पाचं उद्घाटन या ठिकाणी होतंय. स्थानिक आमदार भीमराव अण्णा तापकीर या ठिकाणी आहेत. अण्णा, खऱ्या अर्थाने वाहतूक कोंडी सुटेल असं म्हणायचं? 100% या ठिकाणी वाहतूक कोंडी सुटेल यासाठीच हा चांदण्या चौकामधला हा उड्डाणपूल या ठिकाणी बनवलेला आहे. आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या विशेष प्रयत्नातून आज या ठिकाणी ह्या उड्डाणपुलाचं उद्घाटन होत आहे. त्यांच्या समवेत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याचप्रमाणे पालकमंत्री सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. खरं तर या ठिकाणचं जो उड्डाणपुलाची वाहतुकीची कोंडी होती ही वाहतुकीची कोंडी सुटावी. चंद्रकांत दादांना काही बोलायचं आहे? तुम्ही काय बोला केला होता सगळ्याच्यात काय? माझा सगळ्यांना नमस्कार. तर दादांनी अगदी थोडक्यामध्ये त्यांचं बोलणं उरकलेलं आहे. खरं तर गेल्या काही दिवसांपासून चंद्रकांत दादा अतिशय मितभाषी झालेले आहेत, शक्यतो बोलणं टाळतायत. या ठिकाणी मावळ लोकसभेचे जे खासदार आहेत श्रीरंग बारणे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे दाखल झालेले आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांची जी अनुपस्थिती आहे ती ठळकपणे या ठिकाणी जाणवणारी आहे. आतमध्ये अजित पवार आहेत. चंद्रकांत दादा, आपण पाहिलं या ठिकाणी कॉन्वॉय दाखल होतो आहे, ताफा वाहनांचा नितीन गडकरी यांच्या या ठिकाणी दाखल होतो आहे. त्यांच्या स्वागतासाठी हे सगळे राजकीय नेते, ज्यामध्ये राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट आणि या गटाचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. अजित पवार बरोबर आहे मंदार, म्हणजे एकूणच चांदणी चौकातल्या पुलाच्या लोकार्पणामुळे पुणेकरांमध्ये काय किंवा मुंबईकरांमध्ये काय काहीसा दिलासा आहे, आनंदाचं वातावरण आहे. पण या संपूर्ण सोहळ्याला काहीशी राजकीय नाराजीची किनार सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. मेधा कुलकर्णी यांनी नाव घेतलं नसलं तरी सुद्धा त्यांचा निशाणा कुणाकडे आहे हे अगदी स्पष्ट आहे. का नाराजी आहे, काय म्हणणं आहे त्यांचं आणि काय वरिष्ठांकडे मागणी आहे या सगळ्या संदर्भात? प्रज्ञा, या प्रकल्पाची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा मेधा कुलकर्णी इथल्या स्थानिक आमदार होत्या. मेधा कुलकर्णी या कोथरूडच्या आमदार आहेत आणि हा जो प्रकल्प आहे तो कोथरूड विधानसभा मतदारसंघ आणि खडकवासला मतदारसंघ यांच्या बॉर्डरवरती आहे किंवा या मतदारसंघामध्ये कोथरूड विधानसभेचा बऱ्यापैकी भाग येतो किंवा या प्रकल्पाचा बऱ्यापैकी भाग जो आहे तो कोथरूड विधानसभेमध्ये येतो. त्यामुळं इथली वाहतूक कोंडी सुटावी, आपल्या मतदारसंघातील नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना होऊ नये यासाठी मेधा कुलकर्णींनी त्यांच्या मते, त्यांचा असा दावा आहे की या प्रकल्पाचा पाठपुरावा करायला सुरुवात केली, किंबहुना या प्रकल्पाचा जो आराखडा आहे तो कसा असावा याबाबत त्यांनी चर्चा केली. त्यानंतर नितीन गडकरींपर्यंत हे सगळं प्रकरण पोहोचलं आणि त्यानंतर या प्रकल्पाला सुरुवात झाली. मात्र आज या प्रकल्पाचं उद्घाटन होत असताना आपल्याला डावललं गेलं आणि आपल्याला निमंत्रण देखील देण्यात आलं नाही किंवा या प्रकल्पाच्या साठी ज्यांनी काम केलं किंवा ज्यांनी पाठपुरावा केला त्या नामावलीमध्ये आपलं नाव देखील नव्हतं आणि इतरच लोकांनी याचं श्रेय घेतलं असं मेधा कुलकर्णींचं म्हणणं होतं. आणि अर्थातच रोख होता तो चंद्रकांत पाटील आणि पुण्याचे माजी महापौर मुरली मोहोळ यांच्याकडे. मात्र आत्ता या कार्यक्रमाला मेधा कुलकर्णी येतील असं सांगण्यात आलं. अजून त्या ठिकाणी आलेले नाहीत, मात्र येतील असं सांगण्यात आलंय. त्यांची नाराजी काहीशी दूर करण्याचा भारतीय जनता पक्षाकडून प्रयत्न झाला. आपल्यासोबत चंद्रकांत दादा आहेत. दादा, मेधाताई येणार आहेत कार्यक्रमाला? दादांची ही प्रतिक्रिया होती, आपण समजून जावं. नमस्कार केला दादांनी या ठिकाणी. आणि हे शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार अप्पा, नमस्कार. चांगला कार्यक्रम पार पडतोय. मुख्यमंत्री खरं तर अपेक्षित होतं या ठिकाणी येणं. नाही, मुख्यमंत्री नियोजित कार्यक्रमाच्या नुसार ते त्यांच्या गावी साताऱ्याला होते
आणि या कार्यक्रमाला ते मुळामध्ये येणार नव्हते, कारण ऑनलाईन ते जोडले जाणार आहे, ऑनलाईन या कार्यक्रमाला येणार आहे आणि त्यांनी अगोदरच त्याच्या पद्धतीने कळवलेलं आहे. त्यामुळे नाराजी विराजी काही नाही, सरकार म्हणून एकत्रपणे आहेत आणि नियोजित वेळेनुसार नियोजित कार्यक्रमानुसार ते सातारला आहेत. अजितदादांनी बैठक घेतली त्याच्यामुळे काही नाराजी आहे किंवा काही कोल्ड वॉर आहे असं काही आहे? हे बघा, हे 3 पक्षाचं सरकार एकत्रपणे आले. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे राज्यातील जनतेच्या कामाच्यासाठी सक्रिय आहेत. त्यामुळं कुठल्या उपमुख्यमंत्री मंत्र्यांनी बैठक घेतली म्हणून नाराजी होणं असं काही नाही आहे. मुख्यमंत्री म्हणून जनतेच्या मनातील प्रश्न सोडवण्याचं काम सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे सातत्यानं करतात आणि शेवट एकत्रपणे काम करत असताना काही जबाबदारी काही मंत्र्यांकडे असतात आणि त्या बैठका घेतात ते. तर आपण पाहिलं या तिन्ही पक्षांचे नेते इथे एकत्रित आहेत. श्रीरंग बारणे आहेत समोर, त्यांच्या अजित पवार काही वेळापूर्वी बसलेले आपण पाहिले, सोबत चंद्रकांत पाटील होते. इतकं वेगवेगळं चित्र पाहण्याची सवय महाराष्ट्रातील जनतेला झालेली आहे गेल्या 4-4.5 वर्षामध्ये की कालपर्यंत एकमेकांच्या समोर म्हणजे विरोधात बसलेले नेते आपण आज शेजारी बसलेले पाहतो आणि त्याचंच प्रत्यंतर आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने देखील येत आहे. आतमध्ये आपण जर पाहिलं तर नीलम गोरे आहेत आणि सोबत अजित पवार आहेत आणि शेजारी त्यांच्या हर्षवर्धन पाटील बसलेले आहेत. खरं तर बारामती आणि इंदापूर हे 2 शेजारी तालुके आणि या 2 शेजारी तालुक्यांमधल्या 2 शेजारी राजकारण्यांचं एकमेकांसोबत कसं पटत नाही हेच आपण गेली अनेक वर्ष पाहत आलो. खरं तर हर्षवर्धन पाटील यांना काँग्रेस सोडून भाजपचा रस्ता पकडावा लागला. यामध्ये हेच संबंध जे आहेत ते कारणीभूत होते. एका अर्थाने हर्षवर्धन पाटील यांना भाजपमध्ये जाण्यास अजित पवारांच्या राजकारणाने त्यांना भाग पाडलं. मात्र आज आपण आत्ता बघितलं चित्र तर अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील एकत्रित आपण बसलेलो पाहतो आहोत. चंद्रकांत पाटील आणि अजित पवार एकत्र चर्चा करताना पाहतो आहोत किंवा ज्या श्रीरंग बारणेंनी अजित पवारांच्या मुलाचा म्हणजे पार्थ पवारचा लोकसभेमध्ये पराभव केला ते श्रीरंग बारणे आणि अजित पवार एकमेकांच्या सोबत चर्चा करताना पाहतो आहोत. इतकं विसंगत किंवा इतकं कोणीही अपेक्षित न केलेलं चित्र या ठिकाणी आपण पाहतो आहोत आणि याच्यातून जे मूळचे भाजपचे आहेत या ठिकाणी ज्या मेधा कुलकर्णी त्यांच्या नाराजीची एक वेगळी चर्चा आहे. अर्थात मेधा कुलकर्णींची नाराजी दूर करण्यात यश आलंय असं सांगण्यात येते, ते या ठिकाणी येतील असंही सांगण्यात येत आहे. मात्र त्यांना जी काही त्यांची खंत आहे, जी त्यांच्या मनातली सल आहे ती त्यांनी काल बोलून दाखवलेली आहे. सोशल मीडियावरती त्यांनी अगदी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की आपल्याला डावललं जात आहे किंवा आपलं अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न होतोय की म्हणजे आपल्याला या कोथरूड विधानसभेची जी काही जागा आहे तिथं आपल्याला पुन्हा उभाच राहता येऊ नये किंवा आपलं राजकारण पुढे करताच येऊ नये अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी डावललं जातंय, संपवलं जातंय आणि याचं आपल्याला दुःख आहे. याचं अगदी खरं म्हणणार अत्यंत स्पष्ट आणि तीव्र शब्दामध्ये मेधा कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी थेट नाव घेतलं नसलं तरी सुद्धा त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे हे स्पष्ट आहे. चंद्रकांत पाटील यांना या संदर्भात विचारलं असता त्यांनी केवळ हात जोडून याच्यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे. मंदार या कार्यक्रमाकडे लक्ष असेल. अपडेट तुमच्याकडून घेत राहू. सध्या धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.